गैसासांवरती गुन्हा दाखल झालाय, तर ती पहिलं पाऊल होतं. हे आज दुसरं पाऊल आहे आणि हा लढा असाच चालू राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमची सरकारकडे प्रमुख मागणी, आम्ही थोड्या वेळापूर्वी काही ते ऐकत होतो की वेगवेगळी पावलं उचलली गेली सरकारकडनं, पण आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की डॉक्टर गैसासांना अटक झाली पाहिजे. अशी व्यक्ती, त्यांचं लायसन रद्द झालं पाहिजे, ही सगळ्यात पहिली मागणी. या खरं तर पाहिलं तर एकंदरीत 4 आठवडे झालेले, 4 समित्या स्थापन झालेल्या आहेत. अद्यापही निकाल जो आहे तो लागत नाहीये. तुम्ही सतत मागणी करतात आहे. कारवाई व्हायला सुरुवात झालेली आहे, कारवाई होत आहे त्या सगळ्या गोष्टींवर. म्हणजे आज तुम्ही जी मुख्य मागणी केलेली आहे की सनद रद्द व्हायला हवी, ती सनद आज रद्द केली जाईल असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच आम्ही आमचा लढा लढतोय. तुम्ही जर बघितलं तर याविषयीची मागणी भिसे कुटुंबातील महिलांनी केलेली आहे. या सगळ्या महिला आहेत, त्या भिसे कुटुंब, या तनिषाच्या आई आहेत, त्या तनिषाच्या सासू आहेत. तर तुम्ही थोडं की ना, या आम्ही सुरुवातीपासून जे काही न्यायासाठी लढतोय आणि पूर्ण महाराष्ट्र आमच्या बरोबर आहे. तर त्याचं एक पाऊल म्हणून आम्ही हे मुंबईला आलो आता, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद. तर त्यांच्या पुढे ज्या काही गोष्टी घडल्यात त्या आम्ही नक्कीच सांगू. पुण्याहून तुम्ही मुंबईमध्ये आलात, न्यायाची मागणी करताय, सरकार तुमच्या सोबत आहे आणि सगळे जे नेते ते सुद्धा तुमच्या सोबत आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाचं, सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस सरांनी, अमित गोरखे सरांनी, रुपालीताई चाकणकरांनी आम्हाला जे काही शब्द दिला होता न्याय देण्यासाठीचा, तर तो त्यांनी पाळलेला आहे. नक्कीच. तनिषा यांच्या मातोश्री आपल्या सोबत आहे. आई, काय म्हणाल तुम्ही या ठिकाणी यायची? आता माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. मुलगी गेली माझी. आज आईची अवस्था काय झाली असेल ते आईला माहिती. सुरुवातीपासून व्हायलाच पाहिजे, पैसासला अटक व्हायलाच पाहिजे. सुरुवातीपासून आमचा जो लढा आहे, त्यामुळे माझी मुलगी गेली, नाही तर आज मुलगी माझी राहिली. आपल्याला 1 वाजता जायचं. सुरुवातीपासून आमचा जो लढा आहे तो भविष्यात तनिषा होऊ नये म्हणून. तर त्याच्यासाठी आता बघू इथं काय होतं ते आम्ही तुम्हाला कळू. पण जे इतर 2 रुग्णालय आहेत, आता त्यांचा पण अहवाल मागवला जाणार आहे. जो IVF रुग्णालय आणि इतर जे रुग्णालय मध्ये पूर्वी होते त्याचा देखील अहवाल घेतला. हे सगळं प्रशासनाच्या अंतर्गत आहे. पण ज्यांनी याच्यामध्ये हारकिरी केली, ज्यांनी रुग्णाला सुरुवातीपासून अटेंड नाही केलं, तर त्यांची चौकशी व्हावी. का ज्यांनी रुग्णाला सुरुवातीपासून अटेंड केलं त्यांची चौकशी व्हावी. हे सगळ्या महाराष्ट्राने ठरवावं. आम्ही वरती जाऊन येतो 1 वाजता. नक्कीच. तर आपण पाहतोय कुटुंब या ठिकाणी पोहोचलेलं आहे. भिसे कुटुंबीय जे आहे ते इथे पोहोचलेलं आहे. त्यांची प्रमुख जी मागणी आहे ती म्हणजेच जे डॉक्टर आहेत घैसास, त्यांचं लायसन जे आहे ते रद्द व्हावं आणि लवकरात लवकर जी तनिषा भिसे आहे हिला न्याय मिळावा. तनिषा भिसे हिच्या आईशी देखील संवाद साधलेला आहे. त्या आईचं देखील हेच म्हणणं आहे की माझ्या मुलीला कुठेतरी लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी जी आहे ती या भिसे कुटुंबियाकडून करण्यात येते आहे. आता काही वेळातच जी आहे ती सुनावणी पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने भिसे कुटुंबीय जे आहेत ते महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल या ठिकाणी पोहोचलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.